नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत आणि आज आपला विषय असणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश CGI सूर्यकांत यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला जे चालना देणारा विषय आहे म्हणजे युवकांचा, जो भारतीय अर्थव्यवस्थे आणि भारतीय नागरिकांचा सगळ्यात मोठा संघ आहे, जो युवकांच्या मार्गदर्शनाखाली किंवा युवकांच्या अवस्थेमध्ये भारतीय व्यवस्था निर्माण होते भारताचा. त्या ह्याच्यावरून त्यांनी भारतीय युवकांना एक फार मोठा टोमणा मारला होता, की भारतीय युवक म्हणजे कॉकरोच आहेत, झुरळ आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी कचरा होतो आणि जो कचरा त्या ठिकाणी झुरळ होतात किंवा किचनच्या आपल्या ट्रॉल्यान्समध्ये जे झुरळ होतात, तशी आपली अवस्था आहे बिनउपयोगी आणि त्यासाठी हिट फवारलं पाहिजे असं वक्तव्य देखील भाजपचे जे प्रवक्ते आहेत, बन म्हणून नवनाथ बन त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. निश्चितच भाजप हा देशातील सगळ्यात एक नंबरचा पक्ष झाला असून पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये बूथपासून ते संपूर्ण केंद्राच्या हाय यंत्रणेपातूर भाजपनं सर्वीकडं त्यांचा विजयाचा संकल्प घोडदौड चालू ठेवली आहे. या विजयाच्या अहंकारामध्ये भाजप कदाचित न्यायव्यवस्थेवर देखील एक प्रकारचा आपला दबावतंत्र वापर करून न्यायव्यवस्था कशी आपल्या ताब्यात राहता येईल, न्यायव्यवस्था आपल्या अखत्यारीत्या कशी राहील, याचा प्रयत्न करत आहे. आणि या प्रयत्नातूनच CGI सूर्यकांत यांनी भारतीय युवकांना झुरळ आणि अ, कीटकांची आणि किड्यांची उपमा दिली. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, की भारतीय युवकांच्यामध्ये जे बेरोजगारीचं प्रमाण आहे किंवा जे व्यवसाय करत नाहीत, ते ज्यांना व्यवसाय मिळत नाही, ज्यांना नोकरी मिळत नाही, ते पुढे जाऊन RTIचे कार्यकर्ते बनतात किंवा वकिली क्षेत्रात जातात किंवा अन्य पत्रकारी क्षेत्रामध्ये जाऊन अ, व्यवस्थेला टार्गेट करतात आणि व्यवस्थेविरोधात बंड करतात. पण हे बंड करण्यामागे युवकांचं ह्या संपूर्ण ह्याच्यामागे बंड का करतात, हे देखील सूर्यकांत जज यांनी सर्वोच्च न्यायालयाचे जे जज आहेत सूर्यकांत यांनी सांगावं, की युवक कशा पद्धतीने बंड करतात आणि का करतात आणि बंड करण्याचं या युवकांच्यावर एवढं मोठं हे का होतं म्हणजे त्यांना एवढा मोठा निर्णय का घ्यावा लागतो? ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही बोलत होता, ज्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही उल्लेख केलात, त्या उल्लेखामध्ये युवकांना इतकं तीव्र शब्दात तुम्ही खालच्या पातळीत जाऊन बोललात, हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? म्हणजे RTIचा अधिकारी किंवा RTIचा वापर युवक यंत्रणेला त्रास देण्यासाठी नाही, ज्या यंत्रणेमध्ये भ्रष्टाचाराचा आमूलाग्र करप्शन आहे, जे प्रत्येक शिपाईपासून ते अधिकाऱ्यापातूर सर्व यंत्रणा भ्रष्टाचारानं व्यापलेली आहे, माखलेली आहे. त्या यंत्रणेच्या विरोधात RTI कार्यकर्ते काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा रोड बनवायचा असेल आणि त्या रोडचं जर बजेट सर्वसाधारणपणे 30 लाख असेल, तर ते बजेट तुम्ही वाढवून 75 लाख करता. म्हणजे मुळातच ती किंमत तुम्ही वाढवून तिथं तुमचं कमिशन, अधिकाऱ्यांचे 2%, 3%, 4% काही ठरलेले कमिशन, ठेकेदाराचं मनमानी कारभार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता म्हणून RTI अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं तो अर्ज टाकावा लागतो. दुसरा विषय राहिला पत्रकारीमध्ये जे स्वाभिमानी पत्रकार आहेत, ते पत्रकार आज भाजपच्या कोणत्याही गळाला लागलेले नाहीत. त्यांना मग कशा पद्धतीची आमिष दाखवली गेली असेल किंवा नसेल, तरी देखील काही स्वाभिमानी पत्रकार आहेत, ते या क्षेत्रातून बाहेर पडलात आणि त्यांच्या विचाराच्या मार्गदर्शनाखाली ते आज रोजी काम करत आहेत. म्हणजे त्यांनी देखील प्रशासनाला कशा पद्धतीने किंवा यंत्रणेला कशा पद्धतीने आपल्या ह्याच्यावरती पकडायचं यंत्रणेत, हे ते पत्रकार आज काम करत आहेत. राहिला जो बंड करणारा युवक आहे, तो बंड का करतोय? त्याला न्याय जर मिळत नसेल, पोलीस स्टेशन असेल, न्यायालय असेल किंवा सार्वजनिक ठिकाण असेल, तर त्या ठिकाणी ते युवक बंड करतात आणि आंदोलन आणि उपोषणाचे पवित्र हात्यार उपसतात. मग सर्वोच्च न्यायालयाचे जज ज्यावेळी शिकत होते, त्यावेळी त्यांना असं प्रकारचं कुठलं धोरण त्यांच्या आयुष्यात आलं होतं का नव्हतं? त्यांनी हे उपमा देण्याअगोदर त्यांच्या लहानपणीचे त्यांच्या युवकाच्या वरचे कॉलेजचे जीवन त्यांनी काटवलं नाही. कशा परिस्थितीतून लोक शाळा शिकतात किंवा कॉलेज पूर्ण करतात किंवा डिग्र्या हासिल करतात आणि जे नेटचा पेपर आज लीक झाला. नेटचा पेपर लीक झाल्यानंतर सत्ता कोणाची आहे देशात, राज्यात, जिल्हा परिषदेवरती किंवा ही जी नेटची परीक्षा कोणाच्या अखत्यारीत घेतली जाते, ह्या सर्व गोष्टी CGI सूर्यकांत यांना समजायला हवी होती. कारण आज रोजी कॉक्रोच जनता पार्टीचे 2 कोटी सभासद झालेले आहेत.
भविष्यात काँग्रेस भाजपला मागे टाकून हे कॉकरोच जनता पार्टी 4 कोटी सभासद होण्याच्या मार्गावरती आहेत. आणि जे तुम्ही काही जे आत्ता जय चंद्रकांत यांनी स्पष्टीकरण दिलं, की माझा बोलण्याचा उद्देश ते नव्हता. पण तुम्ही बोलून झाल्यानंतर जो उद्देश नव्हता, तो उद्देश मान्य करण्यासाठी युवक आता तुमच्या संविधानाच्या नुसार बांधील की नाही आहेत. कारण संविधानाने आमचे हात बांधले होते, पण संविधानाचा वापर करून सर्व राजकीय यंत्रणा किंवा शासकीय यंत्रणा कब्जात घेण्याचा जो प्रयत्न सर्वांचाच चालू आहे, भाजप असेल किंवा कोर्ट असेल, या सर्वांनाही चपराक आहे, की कॉकरोच जनता पार्टी येणाऱ्या काळात निश्चितच मोठं आंदोलन उभा करेल.